नाशिक नंतर आता पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। खडकवासला धरणातून आणखीन विसर्ग वाढवला जाणार आहे। आतापर्यंत खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे, तो आता 45,000 क्युसेक इतका केला जाणार आहे। थोड्याच वेळात हा विसर्ग वाढवला जाणार असून खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे आणि त्यामुळेच विसर्ग वाढवण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलाय। तर दुसरीकडे एकता नगरमध्ये यंत्रणा सुद्धा सज्ज करण्यात आली आहे। खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या एकता नगर मध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर लष्कराचे 105 जवान जे आहेत ते एकता नगर भागात तैनात आहेत। खडकवासला धरणातून आणखी विसर्ग केला जाणार आहे, त्यामुळे आता लष्करानेही बचाव कार्याला सुरुवात केली आहे। जमल का? नाही जमणार। तर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे पवना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढलेला आहे। पाण्याचा विसर्ग वाढल्यानं सांगवीतील मधुबन सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। तसंच नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। पुण्यातील माळीणमधल्या परिसरातून सुद्धा एक मोठी बातमी आहे। पुण्यातील माळीण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे। माळीण लगतच्या पसारवाडी गावातील डोंगराची माती हळूहळू वाहत असून डोंगराचा कडा सुद्धा सैल होत असल्याचं दिसून येत आहे। पसारवाडीत भूस्खलनाची शक्यता असल्यानं तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे। या डोंगराच्या 5 ते 6 कुटुंब राहतात। ते रहिवासी आता पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत।